विश्वास करते की मागच्या हप्त्यामध्ये वचनाद्वारे तुम्ही कसं श्राप मुक्त व्हायचं शिकले असाल. आमेन. आणि पहिल्या हप्त्यात आपण बघितलं श्राप कसे काम करतात आणि श्राप मुळात का येतात. आमेन. सगळ्यांचं वचनाकडे लक्ष आहे. यशया 10:27 आपण काढूया. खूप कमी आपण वचनाचा भाग घेणार आहे, कारण याच्यानंतर आपण श्राप मुक्तीच्या प्रार्थनेमध्ये जाणार आहे. हालेलुया. त्या दिवशी असे होईल की, त्या दिवशी, कोणत्या दिवशी? त्या दिवशी म्हणजे एक नेमलेला दिवस आहे, एक नेमलेली ठरलेली वेळ आहे. ती कोणाच्या हातात आहे? तुमच्या. हालेलुया. ती कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. ती जी नेमलेली वेळ आहे ती कधी आणायची तुमच्या जीवनामध्ये, ती तुमच्या हातात आहे. तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल. तुझ्या खांद्यावरून श्रापाचा भार, तुझ्या खांद्यावरून. बैलाच्या खांद्यावर जू पाहिलाय का? जेव्हा बैलाच्या खांद्यावर ते लाकडाचं जू असतं तेव्हा तो वर पाहू शकतो का? तसंच जेव्हा एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये श्राप काम करतो तो आशीर्वादांना पाहू शकत नाही. हालेलुया. आणि ते श्राप जेव्हा काम करतात, बैलाला वाटतं मी डिझर्व करतोय जू. ठीक आहे, बैलाचं काम आहे ते, पण मग बैलाला कोणीतरी हायर केलेलं आहे, कोणाचा तरी गुलाम आहे तो, आणि म्हणून त्याच्यावर ते जू लादण्यात आलंय. जेव्हा आपण शैतानाच्या तावडीत असतो, जेव्हा आपण दुष्टाच्या गुलामगिरीमध्ये असतो, तेव्हा तो त्याचं जू आपल्यावर टाकतो. आणि जसा बैलाच्या खांद्यावर जू असल्यामुळे तो वर मान करून चालू शकत नाही, वर मान करून पाहू शकत नाही, तसंच लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा श्राप काम करतात ते आशीर्वादाला पाहू शकत नाही, ते आशीर्वादामध्ये चालू शकत नाही. समजतंय? हालेलुया. पुढे वाचूया. आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. आता हिंदीमध्ये आपण ते एकदा वाचूया. पुष्टतेमुळे. यशया 10:27. उस समय ऐसा होगा कि उसका बोझ तेरे कंधे पर से और उसका जुआ तेरी गर्दन पर से उठा लिया जाएगा और अभिषेक के कारण वह जुआ तोड़ डाला जाएगा. काय सांगते बायबल? अभिषेकामुळे तुझ्या खांद्यावरचं ओझ तोडून टाकलं जाईल. आणि नुसतं तोडूनच टाकलं नाही जाणार, तर लिहिलेलं आहे की ते पूर्णपणे, इंग्लिश मध्ये लिहिलंय डिस्ट्रॉय केलं जाईल. डिस्ट्रॉय म्हणजे त्याचा अंश पण उरणार नाही. हालेलुया. कशामुळे? अभिषेकामुळे. आता ख्रिस्त हा जो शब्द आहे, जीसस क्राइस्ट, येशू ख्रिस्त म्हणजे अभिषेकित आहे तो. ख्राइस्ट चा मीनिंग आहे अनॉइंटिंग. ख्राइस्ट चा मीनिंग आहे अभिषेक. आणि तुझ्या खांद्यावरचं ओझ, तुझ्या जीवनावरचे श्राप येशू ख्रिस्तामुळे नष्ट होतील. किती सिंपल है. उस समय ऐसा होगा कि उसका बोझ तेरे कंधे पर से और उसका जुआ तेरी गर्दन पे से उठा लिया जाएगा और अभिषेक के कारण वो तोड़ दिया जाएगा. आता जिथे अभिषेक आहे तिथे येशू आणा. आणि वाचूया, मराठीत घेऊया आपण. त्या दिवशी असे होईल, सगळे मिळून वाचा. त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल आणि तुझ्या येशूमुळे ते मोडून जाईल. हालेलुया. म्हणून येशू लागतो. म्हणून येशू आपल्या जीवनात पाहिजे, कारण श्राप तोडणं फक्त येशूकडे अधिकार आहे. हालेलुया. जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर आले ते असे साधे सुधे नाही, अभिषेकाने, स्वर्गीय वरदानाने, पवित्र आत्म्याने परिपूर्ण असे आले. हालेलुया. आणि येशू ख्रिस्ताच्याच बलिदानामुळे
पहिला श्राप या पृथ्वीवर आला तो मृत्यू. मृत्यू माणसाच्या लाईफ मध्ये नव्हते. माणूस हा मरण्यासाठी जन्माला आलेला नव्हता, पण श्रापामुळे माणसाच्या जीवनामध्ये मृत्यू आली आणि येशूनी मरण पत्करून मरणाला हरवलं. हालेलुया. म्हणजे पहिला श्राप काय तोडला? मृत्यूचा. म्हणून शरीराचा नाश होईल पण आत्म्याचा नाश होणार नाही. हालेलुया. कारण शरीर नाशवंत आहे असं बायबल सांगतं. म्हणून तुझ्या आत्म्याच्या आरोग्यासाठी, तुझ्या आत्म्याच्या चंगाईसाठी तुला येशू लागतो. आणि मी तुम्हाला सांगते, श्राप हे इतके भयंकर आहेत की त्याने माणूस कधीच आशीर्वाद पाहू शकत नाही. वेगवेगळे भिन्न भिन्न प्रकारचे श्राप लोकांच्या जीवनामध्ये काम करतात. हालेलुया. बघा, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता आणि काही चेकअप तुमचे असतात, तेव्हा डॉक्टर काय म्हणतो? तुमच्या आत्याला बीपी होती का? तुमच्या पप्पाला बीपी होती का? तुमच्या आजीला बीपी होती का? हे काय? ब्लड कनेक्शन आहे. हे काय? हे श्राप आहे. विचारता ना, का बर आजार तुम्हाला झालाय, मग तुमच्या बापदादांचं नाव का घेताय? म्हणून तुमच्या पूर्वजांनी जे पेरलंय आज ह्या पिढीला ते भोगावं लागेल. करेक्ट. पण जेव्हा आपण प्रभू मध्ये येतो तेव्हा आपल्यामध्ये आपल्या पूर्वजांचं रक्त नाही तर येशूचं रक्त वाहू लागतं असं बायबल सांगतं. हालेलुया. हालेलुया. आपल्याकडे हा मजबूत विश्वास पाहिजेच. मी तर नेहमी म्हणते की माझ्यामध्ये ख्रिस्ताचं रक्त आहे. हालेलुया. कारण ख्रिस्ताचं रक्त श्राप मुक्त रक्त आहे. हालेलुया. बायबल सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवल्याने तुम्ही स्वर्गाचे अधिकारी आणि वारीस झाला आहात. येशूवर विश्वास ठेवल्याने. आता विश्वास हा मुळात न दिसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. आज स्पीकर इथं आहे आणि मी म्हणते आज स्पीकर इथं आहे, काहीच अर्थ नाहीये कारण तो मला दिसतोय. कारण तो मला दिसतोय त्याला विश्वास नाही म्हणत. जे दिसतं त्याला विश्वास नाही म्हणत. ते दिसतंय म्हणून तुम्ही बोलताय. हालेलुया. पण विश्वास हा न दिसलेल्या गोष्टींची खात्री आणि भरोसा आहे. म्हणून जे श्राप, देवाने जर तुम्हाला श्राप मुक्त केलाय असं शास्त्र सांगतं तर त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. येशूच्या रक्ताने जर तुमचे श्राप मुक्त होता असं शास्त्र सांगतं तर त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. अब्राहमाचे आशीर्वाद तुमच्या जीवनावर परमेश्वर देईल असं जर शास्त्र सांगतं तर त्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. आमेन. कारण विश्वास हा न दिसलेल्या गोष्टींवरचा भरोसा आणि खात्री आहे. हालेलुया. म्हणून आज जे दिसत नाहीये ते आहे असं घोषित करा, कारण ते शास्त्रानुसार योग्य घोषणा आहे. आमेन. आमेन. तर बायबल सांगतं तुझ्या खांद्यावरचं जे ओझं आहे, तुझे जे श्राप आहे, तुझ्या पुष्टतेमुळे, तुझ्या अभिषेकामुळे तुटले जातील. आता कधी पण एका हाताने टाळी वाजत नाही. फक्त येशू येशू करून फायदा नाही. येशू मध्ये आल्यानंतर येशू ख्रिस्ताला आपल्यामध्ये वाढू देणं हे आपलं काम आहे. हालेलुया. येशूवर विश्वास ठेवणं वेगळी गोष्ट आहे. स्वयंपाक बनवणं वेगळी गोष्ट आहे. स्वयंपाक खाणं वेगळी गोष्ट आहे. तसं येशूवर विश्वास ठेवणं वेगळी गोष्ट आहे आणि येशूला तुमच्यामध्ये वाढू देणं वेगळी गोष्ट आहे. येशू अभिषेक आहे, आपण मान्य करतो, विश्वास ठेवतो, पण मी पण एक अभिषेकित व्यक्ती असलं पाहिजे ही वेगळी गोष्ट आहे. आणि जे लोक तुम्हाला अभिषेकात वाढलेले दिसतील ते लोक तुम्हाला श्राप मुक्त दिसतील. ते लोक तुम्हाला आशीर्वादित होताना दिसतील. हालेलुया. पण ज्या लोकांच्या जीवनामध्ये, ज्या लोकांच्या मस्तकावर अभिषेक नसतो, येशूचं चरित्र नसतं, येशूच्या गोष्टी त्यांच्यामध्ये वाढत नसतात, ते लोक श्रापातच जगतात, त्यांना कळत नाही. मी सांगितलं रिबिका श्रापित झाली. हालेलुया. रिबिका श्रापित झाली, पण रिबिकाला कळलंच नाही की ती श्रापित आहे. ती फक्त स्वतःवर क्यू करत असेल.
मला बाळ नाही, मला बाळ नाही, मला बाळ नाही, मला बाळ नाही, स्वतःवर क्यू करत असेल. पण ही अडचण आली कशामुळे? हालेलुया. आणि जेव्हा इसाकाने तिच्यावर प्रार्थना केली, आता अभिषेकित लोक प्रार्थना करणारे लोक असतात. आमेन. म्हणा, अभिषेकित लोक प्रार्थना करणारे लोक असतात. इसाकाने जेव्हा रिबिकासाठी प्रार्थना केली, तिचं वांस पण निघून गेलं आणि तिला एसाव आणि याकूब झाले. हालेलुया. 2 राष्ट्र तिच्यामध्ये जन्माला आले. आमेन. जर आपल्या लाईफ मध्ये जर तुमच्या आईचं, तुमच्या वडिलांचं जर फॅमिली गोंधळ आहेत, नशेमध्ये आहेत, वडील नशेत, मग नवरा नशेत, मग मुलीचा म्हणजे जावई नशेत, तो काय आहे? श्राप आहे. हालेलुया. जर कुटुंबातला एखादा पुरुष सुसाईड करतोय, मग दुसरा पण तसंच आत्महत्या करतोय, मग तिसऱ्याचा पण तसंच आत्महत्या होतीये. काय माहिती किती लोकांचं ऐकलं, काकानी केली, चुलत्याने केली, कशाने केली. काय आहे? श्राप आहे. श्राप म्हणजेच दुष्ट आत्मा. हालेलुया. आणि कुठून ते कसं लागून येतं? जिथे अवाज्ञा आली, जिथे परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन झालं, तिथे माणसाच्या जीवनामध्ये श्राप आले. जिथे अभिषेक नाही, जिथे येशू नाही, तिथे श्राप सदैव ऍक्टिव्ह राहतील. हालेलुया. पण आज तुम्ही विश्वासणारे आहात. बघा, आमच्याही लाईफ मध्ये श्राप होते, आमच्याही कुटुंबामध्ये, आमच्या फॅमिलीज मध्ये, सोनोने फॅमिलीज मध्ये श्राप होते आणि परमेश्वराने ते तोडले. अनेक श्राप होते. कोणाचं स्वतःचं घर होत नव्हतं, म्हणजे घर व्हायचं पण ते 1-2 वर्षात विकलं जायचं. काही ना काही कर्जबाजारीपणा, नशेचा आत्मा, या सगळ्या श्रापातनं येशूने मुक्त केलं. आज सगळ्यांची खरंच घरं आहेत, सगळे स्थिर आहेत. हालेलुया. काय केलं परमेश्वराने? श्राप तोडले. जसं जसं आम्ही प्रभू मध्ये वाढत गेलो, जसं जसं आम्हाला परमेश्वराच्या गोष्टी समजत गेल्या, जसं जसं येशू कसे श्राप तोडतो आणि आपल्याला येशूमध्ये कसं उठायचंय, बसायचंय, बोलायचंय हे कळत गेलं, आम्ही अभिषेकामध्ये वाढत गेलो. आणि बायबल सांगतं, तुझ्या अभिषेकामुळे तुझ्या खांद्यावरचे, तुझ्या जीवनावरचे श्राप तुटले जातील, ते डिस्ट्रॉय होतील पूर्णपणे. असं नाही की वरवर तोडल परमेश्वर, नाही. ते काय करल? स्पष्टपणे नष्ट करून टाकल. काहीच उरत नाही. म्हणा, माझ्या जीवनावर जे पण श्राप ऍक्टिव्ह आहेत, आज येशूच्या नावात डिस्ट्रॉय होत आहे. आमेन. नष्ट होत आहे, जळून राख होत आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. पुढे जाऊया पुढच्या वचनाकडे. कसा आपण आपला अभिषेक वाढवू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये श्रापांना तोडू शकतो. यहोशुआ 6:20 पासून वाचा बरं. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. तुम्ही सगळे योद्धे या नगरासोभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे बायबल असं सांगतंय, परमेश्वर यहोशुआला बोलला, कारण इस्रायलाभोवती इस्रायल काय केलं, यरीहोला काय करण्यात आली होती? मोठी भिंत बांधण्यात आली होती की इस्रायली लोकांनी तिथं जाऊ नये, तिथले आशीर्वाद घेऊ नये. ही भिंत श्राप आहे. हालेलुया. ही भिंत आपल्या आशीर्वादांसाठी काय आहे? एक रुकावट आहे. हालेलुया. आता ही भिंत आहे, पाठीमागं खूप मोकळं मैदान आहे, पण ह्या भिंतीमुळे तुम्हाला त्या मैदानाला पाहता येत नाही. हालेलुया. या भिंतींमुळे आपण एका चौकटीत आहोत, आपल्याला आजूबाजूचं काहीच दिसत नाहीये. तसंच माणसाच्या जीवनामध्ये श्रापामुळे त्याला काहीच दिसत नाही. त्याला वाटतं हेच आहे, इथेच कॉम्प्रोमाइज, म्हणजे एवढंच आहे, एवढंच आहे. पण नाही.
इस्रायली लोकांसाठी परमेश्वराने जे आशीर्वाद ठेवले होते, त्यांना यरीहो पार करायचा होता, पण यरीहो कडे भिंती बांधण्यात आल्या होत्या मोठ्या मोठ्या. हालेलुया. आणि तिथे काही असे साधे लोक नव्हती, योद्धे, वीर, शूर असे लोक होते तिथं. आणि परमेश्वर काय म्हणत आहे यहोशुआला? परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहे. म्हणा, यरीहो, त्याचा राजा, त्याचा काय पराक्रमी, पराक्रमी वीर आणि तुझ्या हाती दिले. तीन, यरीहो, राजा आणि वीर मी तुझ्या हाती दिलेत. हालेलुया. आता जेव्हा परमेश्वर म्हणतोय साप आणि विंचू तोडण्याचा अधिकार मी तुला दिलाय, काय बोलतोय परमेश्वर? तुम्हाला बोलला की नाही? तुम्ही जे काही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गातून बांधले जाईल, तुम्ही जे काही पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गातून मोकळे केले जाईल. आता जेव्हा परमेश्वर यहोशुआला बोलतोय की यहोशुआ, ते यरीहो पण मी तुला दिलेला आहे, ते तिथला राजा पण मी तुझ्या हाती केलेला आहे, तिथले शूरवीर पण मी तुझ्या हाती केले, जा आणि लढ. आता हे ऐकण्यासाठी यहोशुआला देवाच्या सानिध्यात बसावं लागलं. बरेच लोक परमेश्वराच्या सानिध्यात बसत नाही, परमेश्वराच्या उपस्थितीत बसत नाही, आणि म्हणून त्यांना जीवनाचं मार्गदर्शन मिळत नाही. यहोशुआला मार्गदर्शन मिळालं कसं? जेव्हा तो परमेश्वराच्या सानिध्यात बसला. यहोशुआ, मी ते यरीहो पण तुला दिलंय, बघ हे सगळे आशीर्वाद तुमचे आहेत. हालेलुया. आज जर आपण आपल्यासाठी विचार केला तर ते सगळे आशीर्वाद आपले आहेत. जर तुम्ही कर्जामध्ये खरोखर डुबून चालले आहात तर परमेश्वर म्हणतो, बघ मी तुला घेणार नाही तर देणार केला आहे. हालेलुया. आज जर तू आजारामध्ये स्वतःला त्रास होत आहे तर परमेश्वर म्हणतो, बघ माझ्या खाल्लेल्या फटक्यांनी मी तुला आरोग्य दिलं आहे. आज जर तुमचे परिवार तुटलेले आहेत, बिखरले आहेत, तर परमेश्वर म्हणतो, बघ मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करेल, असं अभिवचन शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ऑलरेडी आधीच देवाने आपल्याला आशीर्वाद दिलेले, पण मग ते दिलेले असताना सुद्धा यहोशुआला क्रिया आणि कृती करणं गरजेचं आहे. हालेलुया. आता तो राजा आपोआप मरून नाही पडणार, ते सैन्य काय आपोआप मरून नाही पडणार, ती भिंत आपोआप नाही पडणार. त्यांना तिथं जावं लागेल, देवाने सांगितल्याप्रमाणे शस्त्र उचलावे लागतील, त्यांना तिथं कार्य करावं लागेल, लढावं तुम्हाला लागेल. होऊ शकतं की मैदानात तुम्हाला फक्त उभं राहायचंय, परमेश्वर लढेल आणि अंत काय? फक्त विजय. हालेलुया. शेवट काय आहे? सक्सेस आहे, आशीर्वाद आहे. पण आपण घाबरतो. का घाबरतो? त्या भिंतींना घाबरतो, त्या यरीहोच्या भिंतींना, त्या शूरवीरांना, त्या राजाला आपण घाबरतो. पण परमेश्वर म्हणतो, ऑलरेडी मी तुला तुझ्या हाती दिलेलं आहे. तुम्ही कृती करायला घाबरता, परमेश्वराच्या अभिवचनावर विश्वास ठेवायला घाबरता, आणि म्हणून कुठेतरी आशीर्वाद जीवनामध्ये येत नाही. हालेलुया. परमेश्वर यहोशुआला काय बोलतोय? यहोशुआ, मी सगळं ते तुला दिलंय. मग पुढे काय केलं त्यांनी? योद्धे, या नगरासभोवती एक प्रदर्शना घाला, असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावीत. रणशिंगे फुंकली जात असताना त्याचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. हालेलुया. नगराचा तट कसा कोसळेल? प्रभूंनी छनी, हातोडी असं काही दिलं का? का बॉम्बचे गोळे दिले की जा आणि तोफ त्याच्यावर मारा आणि असं करा? आपल्याला तसंच वाटेल ना. आता मी जर तुम्हाला म्हंटल की ही भिंत आपल्याला तोडायची आहे, तर दामोदर ब्रदरकडे बेस्ट सल्ला आहे, काय आणा? ब्रेकर आणा, धर करत
बसा. हालेलुया. ही मानवी योजना, ही काय आहे? ही मानवी बुद्धी. माझ्या जीवनात मला आशीर्वाद असेच मिळतील, पण परमेश्वर काय बोलला? जाय त्या भिंतीला 7 प्रदक्षिणा मार, सेवक उभे कर, आराधक उभे कर, आराधना करा, गोल गोल फेऱ्या मारा. 7व्या दिवशी भिंत आपाप पडेल. मिरेकल, चमत्कार आहे हा. हालेलुया. काय करायचंय तुला? जर तुमच्या जीवनामध्ये श्राप काम करत आहे तर एक आराधक बन, देवाचा उपासक बन. इतकं सिंपल आहे. खऱ्या परमेश्वराची आराधना करा, प्रदक्षिणा घाल. 7 प्रदक्षिणा. 7व्या फेरीत ती भिंत कोसळेल. आणि मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, येशूचं रक्त या भूमीवर 7 वेळा सांडण्यात आलं. म्हणून हे 3 लगातार जे संडे होते ते याच्यासाठी कनेक्ट होते. पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलं की कसे कसे श्राप तुटले, येशूचं रक्त कसं या पृथ्वीवर 7 वेळा सांडलं. हालेलुया. नामान का 7 वेळा डुबकी मारल्यावरच बरा झाला, आणि परमेश्वर का यहोशुवाला सांगतोय की 7 वेळा तुम्ही ह्या यरीहोच्या भिंतीला प्रदक्षिणा घाला, करणे वाजवा, विना वाजवा. हालेलुया. आणि जयघोष करा. काय जयघोष करा? बघा, चला वचन 12 पासून पुढे. यहोशुवा मोठ्या पहाटेस उठला आणि याजकांनी परमेश्वराचा कोष उचलून घेतला. परमेश्वराच्या कोशामध्ये काय होतं? उपस्थिती. का ते पहाटे उठले? कारण पहाटेच्या वाऱ्यामध्ये परमेश्वर उपस्थित असतो. हो, त्याचा स्वभाव आहे आपला. परमेश्वर पहाटे कृपा पुरवणारा परमेश्वर आहे. म्हणून पहाटे उठत जा, देवाला गौरव देत जा. भारी वाटतं पहाटे उठल्यावर. हालेलुया, हालेलुया. यहोशुवा पहाटे उठला आणि काय म्हणाला? 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशीही नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. हालेलुया. आता परमेश्वराने यहोशुवाला सांगितलं, तो राजा मी तुला दिलाय, ती यरीहोची भिंत पण मी म्हणजे यरीहो पण तुला दिलाय, ते सैन्य पण तुला दिले. म्हणून यहोशुवा गप नाही बसला, त्यांनी कृती केली. बऱ्याच लोकांना परमेश्वर आशीर्वादाचे अभिवचन देतो, पण ते लोक कृती करायला नाकार देतात आणि नंतर देवालाच दोष देतात. कृती कोणाला करावी लागेल? तुम्हाला. मेहनत कोणाला घ्यावी लागेल? तुम्हाला. मैदानात कोणाला उतरावं लागेल? तुम्हाला. बायबल सांगते की युद्ध जरी तुझं असलं तरी ते मी लढेल आणि तुला विजयी करून देईल. हालेलुया, हालेलुया. जसं की दबोरा आणि बराक. लढला कोण? बराक. विजय कोणाच्या नावावर आला? दबोरा. हालेलुया. तसा परमेश्वर लढेल, पण विजय कोणाचा होईल? तुमचा. मला नाही माहिती किती समजतंय तुम्हाला, पण आपल्याला ते कळत नाही. ज्ञाना वाचून माझ्या लोकांचा नाश झाला असं बायबल सांगतं. सगळे अधिकार आणि आशीर्वाद परमेश्वराने विश्वासणाऱ्यांना दिलेले आहेत, पण कृती न केल्यामुळे ते त्याच्यापासून वंचित आहेत. यहोशुवाने कृती केली. देवाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी 6 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या प्रदक्षिणाच्या वेळेस 7व्या दिवशी ती भिंत कोसळली. कोणी कोसळवली? देवाने. हालेलुया. आणि जशी भिंत कोसळली, सगळ्या इस्रायलांनी यरीहोवर धाड पाडली. हालेलुया. जसे तुमच्या जीवनातले श्राप तुटतील,
सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. आणि किती सोपं आहे आशीर्वादित होणं आणि श्राप तोडणं. फक्त देवाची आराधना करा. पौल आणि सिलास बंदीगृहात असताना, साखळदंडाने जखडलेले असताना मध्यरात्री ते आराधना करत होते. आणि मध्यरात्री भूमिकंप झाला आणि सुताचा धागा तुटावा असे त्यांचे मोठे मोठे साखळदंड तुटले. आध्यात्मिक दृष्टीने श्राप साखळदंड आहेत. ते पूर्वजांपासून चालत येतात. ते साखळीने बांधलेले असतात. ते आध्यात्मिक, ते अदृश्य, ते आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा तू प्रभू मध्ये येतो, ख्रिस्तामध्ये वाढतो, ख्रिस्ताचा उपासक बनतो, आराधक बनतो, ते आध्यात्मिक रीतीने बांधले गेलेले साखळदंड तुटू लागतात. आणि मग लोक वाढतात. हालेलुया. मग लोकांची उन्नती व्हायला लागते. मग आपला साधा एक शर्ट घ्यायची ऐपत नसते ना, आपण मोठ्या मोठ्या गाड्या घेतो. हो, असंच आहे. मग लोक म्हणतात पैसा मिळाला का? ख्रिश्चन झाले, पैसा मिळाला का? त्यांना म्हणायचं नुसतं पैसा नाही मिळाला, स्वर्ग पण माझंच आहे, पृथ्वी पण माझीच आहे. हालेलुया. तुमचा लय छोटा होता. म्हणा स्वर्गही माझंच आहे, पृथ्वी माझीच आहे. हालेलुया. काय लिहिलंय? येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही स्वर्गाचे वारीस झाला आहात. धन्य ते लोक जे मनाचे दीन आणि नम्र आहेत, ते पृथ्वीचे अधिकारी होतील. हालेलुया. खरंच जेव्हा श्राप तुटतात तेव्हा तुम्ही अमेझिंग रीतीने आशीर्वादित लोकांना दिसू लागता. सतीश अंकल नेहमी म्हणायचे, विश्वासणाऱ्यांचे आशीर्वाद असे असले पाहिजे की लोकांनी म्हटले पाहिजे या माणसाचा 2 नंबरचा धंदाच दिसतोय. म्हटलंय छोटा होता. नक्की काहीतरी डाके टाकताय हे लोक, काहीतरी प्रॉब्लेम आहे ह्या लोकांचा, असं लोकांनी म्हटलंच पाहिजे. आणि म्हणतील येणाऱ्या दिवसात एवढे आशीर्वादित तुम्ही होत आहात, एवढे ब्लेस तुम्ही होत आहात. येणाऱ्या 6 महिन्याच्या आत परमेश्वर तुमची परिस्थिती अमेझिंग रीतीने बदलत आहे. अमेझिंग रीतीने. हालेलुया. जसेही तुम्ही जीवनामध्ये एक उत्तम आराधक बनता, अभिषेक येतो आणि अभिषेक बंधनांना तोडतो. अभिषेक कसा येतो? प्रार्थनेने, उपासनेने, उपवासाने. आणि शैतान ते करू देत नाही. त्याला माहिती याने हे केलं की माझी हार निश्चित आहे. काही करा तिकडे, हफ्त्यातून 2 तरी फास्टिंग ठेवा, मंगळवार शुक्रवार. नाही जमत आहे तुम्हाला, काहीतरी त्रासच आहे, एक ब्रेकफास्ट नाश्ता स्किप करून द्या. आणि ती जी नाश्त्याची वेळ आहे तुमची, अर्धा तास जर तुम्ही बसत असाल, पाऊण तास बसत असाल, खुर्चीवर बसा, 15 मिनिटं बायबल वाचा, देवाला गौरव द्या. तो तुमचा नाश्ता झाला त्या दिवशीचा. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळतंय मी काय सांगते? निदान हप्त्यातनं 2 फास्टिंग करा. रोज आराधना करा. परमेश्वराला गौरव द्या. हालेलुया. मग असा तुमचा अभिषेक वाढेल आणि मग श्राप तुटतील. बघा परमेश्वर काय म्हणतो. श्राप कशाप्रमाणे असतात? यशया 45:2. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन व उंच सखल असलेले सपाट करीन. काय उंच सखल असलेले काय करील? सपाट करीन. हालेलुया. मी तुझ्या पुढे चालीन, उंच सखल असलेले सपाट करील आणि मी पितळी दरवाजे फोडून. हालेलुया. पितळी दरवाजे मी फोडून देईल तुझ्या लाईफ मधले. मी पितळी दरवाजे म्हणजे काय साधे दरवाजे आहेत का? त्यांना वितळावं लागेल, पण परमेश्वराच्या एका आवाजाने ते चूर चूर होतील. मी जेव्हा तुझ्या पुढून चालेल माझ्या मुला, माझ्या मुली, तेव्हा जे गोष्टी तुला आडव्या येत आहे त्या मी फोडून टाकील. ते पितळी असले, लोखंडी असले तरी. एवढा आपला परमेश्वर महान आहे.
पुढे त्यांचे तुकडे करीन, हालेलुया, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. हालेलुया. लोखंडी काड्या तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुला आडव्या येते त्या मी फोडून तोडून टाकील. हे अभिवचन आहे, हे नुसतं लिहायपुरतं लिहिलेलं नाहीये. आणि बायबल सांगतं तुमच्या जीवनातला पवित्र आत्मा, तुमच्या जीवनातला पवित्र आत्मा परमेश्वराचे अभिवचन तुमच्या जीवनात पूर्ण करतो. म्हणून पवित्र आत्म्याने भरणं खूप गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्याला काय आवडतं माहितीये? काय आवडतं? पवित्र आत्म्याला येशूचा गौरव करणं आवडतं. ही की आहे. पवित्र आत्म्याला पिता आणि येशूची प्रशंसा करणं आवडतं. हालेलुया. पवित्र आत्मा येशूला तुमच्या जीवनामध्ये प्रकट करतो. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरता, तुमचं फर्स्ट साइन काय माहितीये? तुम्ही आराधक बनता. पवित्र आत्म्याने भरल्यानंतर तुमचं पहिलं चिन्ह, तुम्ही देवाची स्तुती करू लागता. किती लोक घरी गुणगुणत असतात? हालेलुया. पवित्र आत्मा काय करतो? आपल्याला पित्याजवळ नेतो. पवित्र आत्मा आपल्याला येशू जवळ नेतो. पवित्र आत्मा आपल्याला आराधक बनवतो. आणि जे व्यक्ती खरे उपासक आणि आराधक असतात त्यांच्या जीवनात पितळी द्वार फुटतात. त्यांच्या जीवनातल्या यरीहोच्या भिंती तुटतात. हालेलुया. ते श्रापमुक्त लोक असतात. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. पवित्र आत्मा मुझको सिखा, पिता से मैं प्यार करूं. कारण पवित्र आत्माच येशूवर एवढं प्रेम करतो की तो सतत त्याचा गौरव करत असतो. जे लोक पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहेत ते तुम्हाला स्तुती आणि आराधनेमध्ये फुल एन्जॉय करताना दिसतील. कारण बघा ना, तुम्ही पौल आणि सिलास बंदीगृहात होते तरी वर्शिप करताय. आपण नेहमी काय बघतो की जे लोक दुखवलेले असतात ते वर्शिप करू शकत नाही. हा शैतानाचा मास्टर प्लॅन आहे. तो आराधना करू देते का? कारण सुटका होईल ना. मी नेहमी प्रयत्न करते. एक वेळेस माझ्याकडनं अशी चूक झाली होती, त्याला झालंय बरेच 10 वर्ष. मी काही गोष्टीमुळे दुखवलेली होती. एका चर्चमध्ये सेल ग्रुप होतं, आपलं घरामध्ये सेल ग्रुप होतं. पास्टर वर्शिप करताय आणि मी असं तोंड बंद केलेलं होतं. त्या दिवशी मला जे झाडलंय ना त्यांनी, कि जो परमेश्वर का है वो परमेश्वर को दो, तुम्हारा सब बात भी करो. जी वर्शिप केली पाहिजे, जेव्हा वर्शिप सुरू होते ती वेळ फक्त देवाची आहे. त्याच्यात कोणत्याच माणसाला येऊ देऊ द्यायचं नाही. मग तो तुमच्या शेजारचा का असं ना, त्यांनी दुखवलेला असू दे, त्यांनी म्हटलं पाहिजे काय रग गेले बेशरम, घरी लागल तेवढा तांडव करून आली, इथे नाचतीये. त्यांना म्हटलं तुमच्यासाठी नाही, ओ देवासाठी नाचते. हालेलुया. कोणासाठी? आराधक कोणाचे म्हणा? जे लोक परमेश्वराचे उपासक आहेत ते श्रापमुक्त दिसतील. कारण इस्रायलाच्या स्तुतीच्या सिंहासनावर परमेश्वर विराजमान असतो. विश्वासणाऱ्यांच्या स्तुतीच्या सिंहासनावर परमेश्वर विराजमान असतो. आणि मला सांगा, ज्या व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराची उपस्थिती आहे त्या व्यक्तीच्या जीवनात श्राप कसं काम करतील? हालेलुया. करतील का? नाही करू शकत.
आमेन. श्राप मुक्त व्हायचंय, आराधक बना. काही पण होऊ द्या, स्तुती करणं सोडू नका. इयोबासारखी कठीण परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या, पण स्तुती करणं सोडू नका. दावीद राजासारखं पाप घडू द्या, पण स्तुती करणं सोडू नका. हालेलुया. यहोशुवा सारखे युद्धावर युद्ध येऊ द्या, पण स्तुती करणं सोडू नका. यहोशुवा काय म्हणतो? भल्या पहाटे उठून चला आराधना करूया. घ्या करणे घ्या, विना घ्या. कुठं जाऊन आराधना करूया? त्या भिंती समोर जी आड आली आहे, त्याच परिस्थितीत असे मोठे आराधक बना. जी परिस्थिती तुम्हाला आता या क्षणी फार कठीण वाटते, त्या परिस्थितीत आराधक बना. हालेलुया. बघा, आम्ही बँगलोरला गेलो होतो. एक अजीब गरीब गोष्ट पाहिली होती. खालून वरून अंगाला काटे आले होते. भीती वाटली, असं वाटलं पळा इथून लवकर. हे काय आहे? का माहितीये? कारण एक मुडद्याला, मेलेल्या व्यक्तीला हळद लावून खुर्चीवर बसून ते वाजून, काय म्हणतात त्याला, ढोल वाजून त्याच्यासमोर नाचताय लोक, मुडद्यासमोर. आपण तसं तर नाही करणार, पण शैतान जो, त्याला हळद लावा. तुमच्या जीवनात खुर्चीवर बसवा, ढोल आणा आणि परमेश्वराची स्तुती करा. हालेलुया. आणि त्यांना विचारलं हे काय आहे? एक तर आधीच त्यांची भाषा वेगळी. तर म्हणे इधर का परंपरा आहे. इथून पुढं अमेझिंग लव्ह हिलिंग अँड वर्ड मिनिस्ट्री आणि विश्वासणाऱ्यांची परंपरा, शैतानाला हळद लावायची, खुर्चीवर बसवायचं आणि ढोल वाजून देवाची स्तुती त्याच्या समोर करायची. हालेलुया. तुमची अथॉरिटी ओळखा, तुमचे अधिकार ओळखा. परमेश्वराने यरिहो तुम्हाला दिलेला आहे, यरिहोचा राजा तुम्हाला दिलेला आहे. ते शत्रू पण तुमच्या हाती केलेले आहेत. तुम्ही जा आणि आराधक बना आणि आराधना करा. हालेलुया. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, चर्च मध्ये, चर्चच्या बाहेर, कुठे पण जा आणि हात उभारून परमेश्वराला धन्यवाद द्या. जेवढे जेवढे अभिषेकात वाढणार, तसे तुम्ही श्राप मुक्त होणार. तुम्हाला कळतंय? परमेश्वर म्हणतो मी तुझ्या पुढून चालीन आणि सर्व पितळी द्वार फोडीन. आणि अजून एका ठिकाणी परमेश्वर काय बोलतो? प्रकटीकरण 3 त्याचं 8 आहे वाटतं. जो पवित्र व सत्य आहे, जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही. हालेलुया. बायबल असं सांगतंय, जो येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात जर एखादा दरवाजा उघडेल, त्याने तो दरवाजा कोणालाच बंद करता येणार नाही. जर तो दरवाजा आशीर्वादांचा आहे, तो दरवाजा तुमच्या जीवनात कोणीच बंद करू शकत नाही, जो दरवाजा येशू ख्रिस्त उघडेल. हालेलुया. आणि जो शैतानी दरवाजा येशू ख्रिस्त बंद करील, तो सुद्धा कोणाच्याने उघडता येणार नाही. हालेलुया. आणि परमेश्वर इथं काय म्हणतो? मी तुझ्या पुढून पुढून चालीन आणि पितळी द्वार फोडीन. आणि जे पितळी द्वार ख्रिस्त फोडील, त्याला परत तुमच्या जीवनात कोणीच आणू शकणार नाही. जे श्राप येशू ख्रिस्त मोकळे करेल, पुन्हा ते तुमच्या जीवनावर येऊ शकणार नाही. बघा, बायबल असं सांगतं, अनुवाद 1:11, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्ही आता आहात त्यापेक्षा सहस्त्रपट तुम्हाला वाढो आणि आपल्या वचनाप्रमाणे तो तुम्हाला आशीर्वाद देव. अजून तुमची दगदग, तुमचा भार व तुमची भांडणे मी एकटा कोटवर सोसू. म्हणून तुम्ही आपल्या वंशातून बुद्धिमान, समजूतदार व अनुभवी पुरुष निवडा. बायबल असं सांगतंय, ओके, मी तुला 1000 पटीने आशीर्वादित करेल. तुझ्या पूर्वजांचा देव आहे मी, है ना? मी आत्ताचा नाहीये, असं नका समजू मला नवीन नवीन येशू समजला नाही. कोणीतरी आहे तुझ्या मागे ज्यांनी येशूला ग्रहण केलं होतं, म्हणून तुझ्यापर्यंत येशू आलाय. हालेलुया. म्हणून तुम्ही बसून ते ऐकताय. आणि बायबल सांगतं, परमेश्वर
बघा, श्राप पिढ्यानपिढे काम करतात, तसे आशीर्वाद देखील पिढ्यानपिढे काम करतात. आज जर तुम्ही धार्मिकतेची पेरणी करत असाल, उद्या तुम्ही हर्षाची, नीतिमानाची आणि आदराची कापणी कराल. आणि फक्त तुम्हीच नाही तर तुमचे मुलं देखील. हालेलुया. आज जर तुम्ही श्रापमुक्त राहाल तर तुमचे मुलं श्रापमुक्त तुम्हाला दिसतील. आज जर तुम्ही श्रापात आहेत आणि तुम्ही त्याच्यावर कारवाई केली नाही तर तुमचे मुलं पण तुम्हाला सेम श्रापामध्ये दिसतील. हालेलुया. कारवाई करा. कुठे? स्वर्गाच्या कोर्टात. कशी करा? हे प्रभू, तुझं वचन असं सांगतं की तू माझे सर्व श्राप तोडले आहेत. यानुसार, या अभिवचनानुसार मला श्राप मुक्त कर. हालेलुया. कायद्याने तुम्ही प्रभू जवळ जा ना. हालेलुया. हालेलुया. वाचूया यहोशुआ पुन्हा आणि संपवूया. 6:20. आपल्या जागेवर उभे राहा. लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला. लोकांनी जयघोष केला. लोकांनी जयघोष केला. लोकांनी स्तुती केली. लोकांनी स्तुती केली. त्यांचा आवाज लोकांनी ऐकला. मी नेहमी तुम्हाला सांगते, ओरडा, जोरात गा, जोरात बोला. याचं कारण काय आहे? हे ते कारण. आणि तड जागच्या जागी कोसळला. काय कोसळला? ती यरीहोची भिंत. हालेलुया. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात आहात तेव्हा तुमचा अधिकार आहे स्तुती आणि आराधना करण्याचा. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात आहात, गप्प न राहता, शैतान नेहमी लोकांचे तोंड शिवून ठेवतो की त्याने बोलू नये, त्याने गाऊ नये, त्याने ओरडू नये, त्याने स्तुती करू नये. घरात किती ओरडतो आपण? कारण ते दैवी नसतं, ते डेमॉनिक असतं. घरात ओरडता ना जोर जोरात, त्याने तुमची यरीहोची भिंत तुटणार नाही. पण जे स्तुतीत ओरडतात, जे गीतात ओरडतात, हालेलुया, आजपासून इथून गेल्यानंतर घरी रोज 1 तास आराधना करायची. आणि मग जे बदल घडतील ना ते तुम्ही साक्ष रूपात सांगणार नक्की. रोज 1 तास आराधना. यरीहोची भिंत कशी तुटली? आराधनेने. कशी तुटली? 7 वेळा त्यांनी फेऱ्या मारल्या. तुमच्याकडे येशूचं रक्त आहे, ते तुमच्या 7 श्रापांवर काम करतं. जा आणि पहिला जो सरमन होता या श्राप मुक्तीच्या रविवारचा पहिला सरमन, पहिलं वचन लिहिलं का? कोणी कोणी लिहिलं? ज्यांना माहिती नाहीये, ज्यांनी लिहिलंय त्यांच्याकडनं ते लिहून घ्या आणि घरी जाऊन ते घोषित करा. येशू, तुझं रक्त, तू माझ्या आशीर्वादांसाठी हातावर खिळे ठोकले. माझ्या हाताचे काम आशीर्वादित आहे, माझे पाऊल आशीर्वादित आहे. हालेलुया. जिथे जिथे तुम्हाला आशीर्वादाची गरज आहे तिथे तिथे येशूने त्याचं रक्त सांडलंय. श्राप तोडणं फक्त येशू ख्रिस्ताकडेच अधिकार आहे. पाप क्षमेचा फक्त येशू ख्रिस्ताकडेच अधिकार आहे. खूप लोक आज श्रापित जीवन जगतात का? क्षमा न केल्यामुळे. त्यांच्यामध्ये क्षमेचं हृदय नसतं आणि येणारे आशीर्वाद ते गमावून टाकतात. किती दुखवलं असेल लोकांनी तुम्हाला, किती थुकले का तुमच्या तोंडावर? चापका मारल्या का तुम्हाला? कोडे मारले तुम्हाला पाठीवर? त्या कोड्यांना काचाचे तुकडे लावले का? तुमच्या हातात खिळे ठोकले का त्यांनी? तुमच्या पायात खिळे ठोकले का? तुमच्या डोक्यावर काट्याचं मुकुट लावला का? तुमची थट्टा केलीये का यहुदाचा राजा पाठी लावून? तुमच्या पोटात भाला खुपसलाय का? कोणी केलंय? कोणी केलंय तुमच्या बाबतीत असं? तुमचा छोटासा अपमान झालेला आहे
आणि तू मला क्षमा करवत नाहीये, मग तू अजून तुला क्रूसाची पूर्ण माहिती नाही. जो क्षमा करत नाही त्याला क्षमा मिळालेली पण नाही. लक्षात ठेवा, जो क्षमा करू शकत नाही त्याला क्षमा मिळालेली नाही. कारण बायबल असं सांगतं, येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलं, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, जशी आम्ही केली प्रभू. आणि खूप लोक आज आपल्या जीवनावर श्राप ओढून घेत आहे. आता लगेच नाही दिसत, ते लगेच नाही दिसत, लगेच नाही दिसत, तुम्हाला कळत नाही. हालेलुया. आता मी जर तुम्हाला शिकवलंय की आराधक बना, खूप सोपं जाईल. पण मी जर शिकवलं, जा आणि त्या व्यक्तीची माफी माग किंवा त्याला माफ कर आणि गळा भेट कर, कठीण आहे. सोडून द्या, चला सोडून द्या, माफ करा, चला. काय म्हणशाल तुम्ही? नाही होणार, शक्य नाहीये. मग समजून घ्यायचं, तुझ्यात ख्रिस्त नाहीये. परत मी बोलते, तुमच्या तोंडावर कोणी थुकलं का हो? गालात सगळ्यांसमोर चापका मारल्या का? सगळ्यांसमोर चपकाऱ्या मारल्या असं लिहिलंय बायबल मध्ये. चपकाऱ्या त्याच्या गालात. त्याने हाताने लोकांना आरोग्य दिलं आणि लोकांनी त्याच्या हाताला खिळे मारले. ईस्टर आणि गुड फ्रायडे साजरा नाही केला तरी चालेल, पण त्याचा अर्थ समजून घ्या. ईस्टर आणि गुड फ्रायडे हे क्षमेचं प्रतीक आहे. त्याच्या पायाला खिळे ठोकले, काही चुकलेलं नव्हतं तो, पण ठोकले, रक्त निघालं तिथून. आणि ऐका बर का, कोणते ॲनेस्थेशिया भूलचं इंजेक्शन नव्हतं दिलं त्याला ठोकताना. जिवंत आणि सुद्धित खिळे ठोकले. आणि खिळे काय असे छोटे नव्हते, मोठे मोठे खिळे होते, मोठे मोठे. आणि तरी तो येशू त्या क्रूसावर काय म्हणतोय? हे पिता, यांना क्षमा कर. काय कर? क्षमा कर. आज क्षमा होत नाही, सोडून देता येत नाही. राग धरून ठेवलाय, निराशा धरून ठेवलीये. कसा अभिषेक वाढेल? कसा ख्रिस्त तुमच्यातनं वाढेल? कसा परमेश्वराचा गौरव तुमच्या जीवनातून होईल? हालेलुया. पहिले लोक मला इग्नोर करायचे, मला इग्नोर करायचे. आता फोन ऑन केला नाही की मीच त्याच्यात दिसते त्यांना. हालेलुया. मी तर क्षमा केली, देवाने त्यांनाही बुद्धी दिली, त्यांनी क्षमा केली. पण जे पेरतो आपण, असं नाही की परमेश्वर सोडून दे म्हणजे विसरून जाईल तुम्हाला जो त्रास झालाय. पण जे युद्ध देवाचं आहे ते तुम्ही लढत बसले ना, परमेश्वर म्हणा कर तुझी मनमानी, तुला काय करायचं, तुझा माझा संबंध नाही. चालेल तुम्हाला? जेव्हा देव म्हणाल तू तुझं पाहून घे, मग आता तू लय हुशार आहेस ना, मग तुझं पाहून घे, तू तिथंच पडशाल, तिथंच पडशाल आणि लगेच हार होईल. पण जिथं मरण आहे ना, मरण, तिथंच तिथंच पुनर्स्थापन आहे. क्रूसावर जायचं नाही, कबरेत जायचं नाही आणि म्हणायचं रेझरेक्शन होऊ दे, आमची पुनर्स्थापना होऊ दे. नाही होणार. मरावं लागेल, क्षमा करावी लागेल, लोकांशी दयेने आणि प्रेमाने वागावं लागेल. काय लिहिलंय? मी तुझे शत्रू देखत तुझ समोर ताट वाढील. शत्रू देखत. प्रभू इथं दुसरीकडे म्हणतोय, तुझा शत्रू जरी असला तरी त्याला ताट वाढ. फरक आहे ना?
नवीन करारात येशू काय म्हणतोय? शत्रू असला तरी त्याला दात वाढ. मोशेच्या काळात मोशेने नियम काढला, दात के बदले दात, हात के बदले हात, जान के बदले जान. म्हणजे जर एखाद्या मुलाने खेळता खेळता एखाद्या मुलाचा दात पाडला, तर ज्याने दात पाडला त्याचा पण दात पाडला जाईल, असं लिहिलेलं आहे. ज्याने भांडणामध्ये एखाद्या भावाने एखाद्या भावाचा हात कापला, तर शिक्षेस त्याचा पण हात कापला जाईल, फिट्टम फाट. पण येशू काय म्हणतोय? तुझ्या गालावरच कोणी एक झापड मारेल ना, दुसरा गाल पुढं कर. तो येशू आहे. हालेलुया. मोशेच्या नियमामध्ये आपण फसतो, पण येशूच्या कृपेत आपण जगतो. हा फरक ओळखा माझ्या प्रियांनो. जर कोणी तुझ्या बरोबर 2 पाऊल चाललंय तुझं ओझं घेऊन, तर तू 10 पाऊल चाल. तुला त्रास देणाऱ्यांसाठी प्रार्थना कर, तुझ्या शत्रूंसाठी प्रार्थना कर, त्यांना क्षमा कर. हालेलुया. आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये पितळी द्वार फोडतात. शैतानाला माहितीये की इथे एंट्री नाहीये, त्याला समजतं. आणि हे सगळं जेव्हा क्लीन होईल ना, आणि मग तुम्ही जेव्हा आराधना करशाल ना, मग तुमच्या आराधनेचा उपासनेचा जो आत्मिक धूर आहे तो त्याच्या नथनापर्यंत जातो. मग परमेश्वर कसं म्हणतो? हा जो सुवास आहे स्तुतीचा, हा नाशिकच्या अमेझिंग लव्ह फेलोशिपच्या ह्या परिवाराच्या मुखातून येतोय. आणि मग परमेश्वर तुमची आठवण करतो, आणि ज्याची देवाने आठवण केली त्याचं कल्याण झालंय. हालेलुया. तुम्हाला कळालं ना? हे आपले हात उभारून परमेश्वराला धन्यवाद.